हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. हा बघा वैभव, 10 वाजलेत 10 आणि हा अजून झोपलेला आहे. आता मी चालली आहे साईट व्हिजिटला आणि आज बघू, तो रात्री लेटपर्यंत रेंडरिंग करत बसलेला, म्हणून मग आता झोपलाय. क्लायंटला पाठवलं. वैभव, उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. उठ. मी चालली आहे, मी साईटवर चालले. मला पण जायचंय. किती वाजले? बघ जरा, डोळे उघडून बघ किती वाजलेत. मला पण जायचं. कुठे जाणार आहे? मला स्ट्रक्चरल ऑडिटसाठी जायचं. आज ते सीलो पण मी तुझा एकदम क्लोजअप व्ह्यू घेतलाय. झोपेतून उठलेल्या वेळेवर लाईट चालू केलेली आहे मी. उठ, तुला उठण्यासाठीच केले. बाय बाय बाय. ओके, तर आज आमचा जो प्रोजेक्ट आहे नवीन, ज्याला आम्हाला ह्या बिल्डिंगचं ऑडिट करायचं आहे, स्ट्रक्चरल ऑडिट आहे, तर त्याची सुरुवात करतोय आम्ही. ह्या बिल्डिंगला ऑलरेडी गाळ्यांना सील लागले होते, ते सील जस्ट ओपन झाले. आता आमची टीम पूर्ण याचं इव्हॅल्युएशन करेल. हे सर्कल साहेब आहेत शहापूरचे, तर त्यांचा आपल्याला चांगलाच सहयोग भेटलेला आहे. आणि मी तुम्हाला आपल्या पुढे जे पण वाटचाली होतील, जसं प्रोजेक्ट्स पुढे पुढे जातील, आपला लॅब टेस्ट टाईम काय कसं कसं येईल, ते सगळं मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. आणि स्टे सायली काहीतरी करते मगासपासून, तिकडे नाहीये त्या बॉक्स सोबत. मी बिझी नाहीये, मी शॉक मध्ये आहे. का शॉक का? की मी ऍक्च्युली झाले सांगतो मी काय. हिला मेकअप करायचं होतं. आता मी तिला बोललो थोडस, चल आता एक जरा शूट व्लॉग करू, बनवूया. ब्लॉग तर मला बनवूया. मेकअप नव्हतं करायचं, तर मला जस्ट तिला मेकअपच करायचं होतं. मला मेकअप नव्हतं करायचं, मला जस्ट काहीतरी असं छोटंसं किंवा असं लिपस्टिक किंवा असं काहीतरी लावायचं होतं, ज्याच्यासाठी मी प्रोडक्ट्स जे त्या दिवशी मी बाहेर काढलेले ना, त्याच्यामध्ये बोलली त्याच्यातलं काहीतरी घेते मी. पण मी ते ओपन केलं तर हे बघा, ती पॅकिंगच अशी केलेली आहे ना का मला ते काढावंच वाटत नाहीये. मग आणि एक मिनिट, याच्या मागची बॅक हिस्ट्री म्हणजे अशी का त्या दिवशी मी टेबलवर सगळा पसारा मांडलेला सगळ्या प्रोडक्ट्सचा, ह्या टेबलवर सगळीकडे पण नुसता पसारा ठेवलेला तिने. आणि नंतर मी कोणत्या तरी कामामध्ये बिझी होती, मे बी साईटवर वगैरे गेली असणार. तर मी जस्ट वैभवला सांगितलेलं की वैभव, तिथे खूप पसारा पडले, कोणी आलं तर चांगलं नाही वाटणार, तर तू फक्त ते बॉक्स मध्ये टाकून ठेवशील का? तर ते ह्या पद्धतीने टाकलाय तू. मग आपलं कामच तसं असतं, एकदम एकदम छोटीशी पण गॅप नाही ठेवली मी. आणि मला असं वाटलेलं का ते बॉक्सेस तू 3-4 वापरशील आणि त्याच्यामध्ये तू हे करणार, यूज करणार, पण त्यांनी 2 बॉक्स मध्ये बसवलंय. हा, ते बॉक्सेस खूप होते, कालच फेकून दिले मी. होत. जाऊ दे, आता ना विदाउट मेकअपच हा व्लॉग शूट कर. मला लागली भूक आणि म्हणून मी आता मस्त पॉपकॉर्न बनवणार आहे. आणि हे फर्स्ट टाइम बनवतोय मी ओव्हन मध्ये मी पॉपकॉर्न ठेवणार आहे आणि बघू कसं बनतं ते. मला माहित नाही कसं बनेल ते. सायली, आता का लावते तू? काहीतरी काढलंच मी एवढ्या सगळ्यांमधून. मी सगळ्यात असं अजिबात न हलत आहे काढलंय. अच्छा, बरं, मी पॉपकॉर्नची तयारी करतो. हे बघा, माझी सुरी कुठे आहे? अरे वेट, मी देते. माझी सुरी कुठे? बाकी सगळं आहे व्यवस्थित तुझं, पण भेटत नाही त्याला वस्तू जागेवर. हे घे. ही बघ गाईज, ही माझी फेवरेट सुरी आहे. बस लागेल, मागे एकदा असंच करता करता लागलंय. तर मी आज बनवतोय ऍक्ट 2 पॉपकॉर्न, आणि तेही ओव्हन मध्ये, आणि तेही फर्स्ट टाइम. ठीक आहे, 3 मिनिटं मला करायचंय ते.
त्याला तू कैची पण घेऊ शकत कैची होता नाही, ना. हे, कैची बच्चों की चीज है. बच्चे लेते हो कैची. हाँ. अपन शेफ लोग है. हम्म. हे वा वा. हे बघ, हे बोरिंगच्या पाण्याचे कसे डाग पडतात. आता त्याला काय करणार, हे कमी आहे यार. एक काम करू का, साईडला ना दुसऱ्या साईडला आणखीन टाकून देतो तो दुसरा पॅकेट. मी 2 फ्लेवरचे आणले होते ना. अच्छा, 2 फ्लेवर आहेत वेगवेगळे हा. आहेत. मी एक काम करतो, हे ना ह्या साईडला ठेवतो आणि हे एक फ्लेवर त्या साईडला ठेवतो. ठीक आहे, मिक्स झालं तरी काय, तुला कोण जज नाही करणार. हे बघ, हा एक क्लासिक सॉल्टी, हे 2 आहेत. क्लासिक सॉल्टी घेऊ की गोल्डन साईज घेऊ? हा कोणता आहे? हा स्पायसी चिल्ली. चिल्ली सोबत आपण सॉल्टी घेऊ. ठीक आहे. पण ते काय स्पायसी वगैरे नुसतंच असतं, ते एवढं काय स्पायसी नाही लागत. चमचा घेऊन बाजूला करू का त्याला, का नको? हो दे, एक साईडला टाकून देतो. तसं करायला पाहिजे. ते नाही का, ते ठेल्यावर असतात, रेतीवर भाजत असतात. ते ऍक्च्युली मध्ये रेती गरम करतात आणि मग नंतर टाकतात का? हो. आणि मग त्याच्यामध्ये भाजलं जातं. हो. आणि मग ते असं काढतात ना. एक्स्ट्रा आपण बटर टाकायचं का जरा? नको, ठीक आहे. काढ ना बटर, थोडस एक्स्ट्रा टाकू ना. कशाला? अरे हे कंजूस आहेत साले, कंजूसी आमचं करतात. असंच होतं. ते कंजूसी करतात, ते ना बटर कमी टाकतात. हे बघ, एवढं मस्त. मध्ये काही रिकामा आहे. अमूल म्हणजे बटर आहेत, टाकू बऱ्याच आपण. गोष्टी आहेत तशा. तर वैभव, तो माझा संपून टाक रे. काय संपून टाकशील? माझा संपून टाक. बस बस. वाह, याला म्हणतात बटर. मी डाएटवर आहे म्हणून मला वाटतं बटर खाल्लं डाएट, पाहिजे. ऐका, वैभवसाठी डाएट म्हणजे काय माहितीये का? मला सांगते, त्याच्यासाठी डाएट म्हणजे असं आहे की तो बाहेरचं खाणार नाहीये. पण हा त्याचा घरात, डाएट आहे. पण घरातलं कितीही खाऊ शकतो. म्हणजे बाहेरचं कसं आहे, ते कोणतं ऑइल वापरतात, काय वापरतात, काहीच माहित नाही ना. हा, मी मागच्या वीक मध्ये जेव्हा मॉलमध्ये गेलेलो तेव्हा त्याने ते बर्गर खाल्लेलं आणि तेव्हा त्याला त्रास झाला. त्याच्यामुळे आपण असं त्याला चॅलेंजेस म्हणू शकतो त्याच्यासाठी. हे बघ, एक मिनिट, हे आपलं पॉपकॉर्न आणि हे वरती कव्हरिंग साठी ठेवतं, नाही तर पूर्ण ओव्हन घाण होईल. ते तर अजिबात घाण करू नको. ते आम्ही स्टँड मागवलंय सध्यासाठी, आपण हे ह्या पाट्यांवर ठेवून दिलंय. सगळं जुगाडू, एकदम म्हणजे जुगाडू लोक आहे आपण. कुकिंग मोड. हा, तर मी सांगत होते त्याला 20 दिवसाचं चॅलेंज आहे असं, की त्यांनी बाहेरचं अजिबात खायचं नाहीये. बाहेरचं म्हणजे काहीच नाही, पॅकेज नकोच कोणतं, म्हणजे मॅगी पण नाही. ओके, स्टार्ट. दे जरा. किती वेळ ठेवलं ते पण सांग 3 ना. मिनिट्स. 3 मिनिट्स. इथे दिसत नाही यार. दिसेल बघ लाईट. नाही दिसत ना. जाऊ दे. 3 मिनिट्स वर ठेवलंय, 570 डिग्री सेल्सिअस वर. आणि बघू आता आपलं पटपट पटपट आवाज आले ना की पटपट पटपट काढू आपण बाहेर. कस पटपट पटपट आवाज आले ना का पटपट पटपट बाहेर काढू त्यांना. ऍक्टर वैभव, तू प्रोफेशन थोडस चुकलंय. मग त्याने ऍक्च्युली ऍक्टिंग मध्ये जायला हवं होतं. यायला मला वाटलं तू शेफ बनायला पाहिजे होतं. एक अनएक्सपेक्टेड, म्हणजे मी तुझ्याकडनं काय एक्सपेक्ट करू की नको, असं तारीफ कर माझी, का मी एवढं मस्त काय काय खायला देतो तुला. नाही, मला असं वाटतं का तू शेफ असशील चांगला, पण तू शेफ पेक्षा चांगला ऍक्टर आहेस. नाही ग बाई, नाही. ये तो आपका बड़ापन है. हम तो सीधे साधे मामूली अशी कलाकार. कोणतीच मूवी नाहीये ज्याचा डायलॉग वैभवला माहित नसेल किंवा त्याला बोलता येणार नाही. वैभव, एक सांग चल. हेराफेरी मधला एक डायलॉग. हट रे हलकट हट. चुप चुप के. मेरी हालत इतनी पतली है कि आंसू पी पी के काम चलाना पड़ रहा है.
पटपट पटपट पटपट. पण काय फायदा नाही, दिसणारच नाही. धमाल. धमाल. पाशाबाई दुबईचे गाव आहे. ए आवाज यायला लागला, आवाज आवाज यायला लागला. आवाज यायला लागला. पण 7 सेकंद राहिलेत. 7 सेकंदामध्ये झालं असेल का? नाही तर परत आपल्याला लावायला लागेल त्याला. मला काय एक्सपिरियन्स नाहीये. मला असं वाटतं दिसतंय काहीतरी. थांब आपण बघू. हे यार नाही झालं रे. नाही झालंय नाही काहीच नाही. 1-2च झालेत फक्त, काय नाही. मग किती वेळ ठेवायला लागणार? आणखीन ठेवायला लागेल. परत ठेवू आपण. आता मी ना हाय व्होल्टेज वर ठेवतो. ऍक्च्युली मगाशी मी जरा कमीवर ठेवलेला. 2 मिनट्स वर ठेवतो. ओके 2 मिनट्स. 2 मिनट में पॉपकॉर्न रेडी हो जाएंगे. मग तोपर्यंत काय करायचं 2 मिनिटं? इथं जरा पसारा पडलाय, तो आवरायचा आहे. आज कर्टन्स डाऊन करून ठेवलेत आम्ही आणि बाहेरच्या लाईट्स पण ऑफ आहेत. वैभव लावायला पाहिजे, फुल अंधार वाटतोय. काय चालू आहे? काय नाही, मी फक्त बघत होतो तो कप मधनं चहा कसा पितात. आवाज यायला लागले. वैभव परत फोन आला. हा तुम्हाला दाखवते. वैभव बघा, डेडिकेशन बघा, डेडिकेशन बघा. फुटतंय ना पटपट पटपट, तर ते मला आणि हा नतीजा याचा आहे ना, त्याचा स्टँड नाही मागवलाय मी. किती आवाज येते मी माईक ना जवळ ठेवतो. बाबा माईक ओव्हनच्या जवळ नेला तर तो फुटायचा. जास्त पण एक्सपेरिमेंट नको करायला. चल आपण लांब जाऊ. चल वास यायला लागला, मस्त सुगंध यायला लागला. सुगंध रेमी आर्किटेक्ट साहेबा. हे बघ, ही वैभवची बुक, जी वैभवनी फक्त ते पण उलटी ठेवली आहे. आणली तर खरं वैभवचं खरं प्रेम, मार्केटिंग, फायनान्स. नाही खरं प्रेम तर जेवण आहे. कोणतंही खाणं आहे. अरे मी कधी पण थांबलोय, मला पॉपकॉर्न खायचे. म्हणजे काय लवकर रेडीच नाही होत. हे काय चुकवलंय का मी? होईल. ते ना जे आता फ्रेग्रन्स येतोय ना पॉपकॉर्नचा, त्याच्यानी वैभवच्या इकडे बघा कैसी जीभ लबलबलाई. होईल थांब. ऍक्च्युली मस्त वाटतंय रे. तू का वाढवतोय? अरे ते झाले नाही ना पूर्ण. तुला दिसतंय काय ते? थोडं दिसतंय. आता तुम्हाला सांगते, आता ना हे चालू केले, ते बनतायत आणि तेवढ्यात ना मम्मीचा फोन आलेला त्याला की मला रिक्षा नाही आहे त्या स्टेशनला, तर मला घरी सोडायला आहे. वैभवचं ना तू बघायला हवं होतं. अरे मला मी थांबलोय कधी. कारण की तो त्या आतुरतेने वाट बघतोय ना, ज्या किती होतील आणि मी खाणार कधी, ते भंग झालं असतं. पण तेवढ्यात परत कॉल आला की नको, मला रिक्षा भेटली आहे. एकदम किती लख आहेत. आपण बघू आता जरा किती पॉपकॉर्न झालेत, आणि जर जास्त नसतील झाले. असं डायरेक्ट गरम आहे काय? मग तू का असं हात लावतो डायरेक्ट? दे ना मला काय नाही. व्यवस्थित पूर्ण नाही झालं. पूर्ण काय अर्धे पण नाही झाले. जाऊ दे, जेवढे झालेत ना तेवढे आपण काढून खाऊ पहिले ते, आणि बाकीचे असं कसं? तो लिक्विड त्याच्यामध्ये तो येईल ना.
खाऊन बघ. गरम आहे. हो. चांगले तर लागतात. मे बी थोडा वेळ ठेवून दे. एक मला एक दिला आणि महाराजांनी 5-6 खाऊन टाकले पटापट. याची ना ओव्हन साठी काहीतरी सेटिंग वेगळी असेल, आपलं पॉपकॉर्न साठी सेटिंग वेगळी असेल, जी आता मला माहित नाहीये. सर्च करून बघ ना. वाट बघत बसलाय पण पॉपकॉर्न काय होत नाहीयेत. आवाज येतोय. आवाज येतोय, सगळं येते, पण ते पॉपकॉर्नने पण एवढा वेळ लावलाय ना का त्याची टेस्ट केली. ना इतकं वास यायला लागलं ना का त्याच्यात पोट भरलं, म्हणजे सायलीचं. आता तिचं खाणार नाही. तुला माहित आहे असं बोलायचे का ज्याला अशा 2 भोवरी असतात त्याला 2 बायका असतात. पण तुला एकच आहे वैभव, बॅड लक. नाही थांब ना, अजून कुठं वय गेलं, अजून तर 30 पण नाही गाठलं. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या पेशंट टेस्ट होते. आपण ना काहीतरी पकड, तोपर्यंत आपण काहीतरी इतकी वेळ नाही केला. बर, पूछ, प्रश्न पूछ मुझे. कोणत्या कशाच्या रिलेटेड विचारायचे पण? आता ते तू सांग मला. म्हणजे मीच विचारणार आहे तुला आणि तू फक्त आन्सर करणार आहे. तू मला क्वेश्चन नाही विचारणार. बर. अच्छा, मला सांगशील, मी माझ्याबद्दलच विचारू शकते. का फूड बद्दल? अरे तू विचार, हे होतंय. हा ठीक आहे, चल. पॉपकॉर्न की पावभाजी? पावभाजी. पावभाजी की मिसळ पाव? पावभाजी. पावभाजी की छोले कुलचे? छोले कुलचे. छोले कुलचे की आलू पराठा? छोले कुलचे. छोले कुलचे की आलू वडी? आलू वडी. आलू वडी की कोथिंबीर वडी? कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी की शेवया? शेवया. आता गोड आलंय ना, आता गोडच्या पुढे काही नाही दिसणार. तरी पण मी गोड आणि तिखट विचारणार होते तुला. शेवया की थालीपीठ? थालीपीठ. थालीपीठ की पुरणपोळी? पुरणपोळी. सगळंच पाहिजे मला. भेदभाव नाही करत. पुरणपोळी की मोदक? मोदक. मोदक. मोदक की गुलाबजाम? मोदक. असं काय आवडतं तुला? मोदक की गाजर हलवा? गाजर हलवा. आने दो. एवढी भूक लागलेली आहे, जेवला नाही तो. म्हणजे दुपार- मी पण नाही जेवली आहे. आमचं दुपारचं जेवण सध्या बंद आहे. बंद आहे म्हणजे आम्हीच स्वतः बंद केलंय ते. खूप असं, कारण की आमचं काम सगळं बसून आहे ना, तर असं ते डायजेस्ट होत नाहीये सध्या. फोन येतोय आय गेस तुला. इतक्यात आम्हाला आमच्या क्लायंटचा फोन आला होता. ते येणार आहेत आता ऑफिसमध्ये. त्यांना म्युन्सिपल ड्रॉइंग्स पाहिजे, जे कोणत्याही परमिशनसाठी जे युजफुल होतात. आता इथे ग्रामपंचायत परमिशन आहेत. आता हे ग्रामपंचायतमध्ये हे ड्रॉइंग सबमिट करणार आणि त्यांना ती परवानगी भेटणार. सो म्हणून सायली बघा, सायली रेडी आहे. हे ते म्युन्सिपल ड्रॉइंग्स आहेत. हे ड्रॉइंग्स त्यांना द्यायचे. सायली तिचं स्टॅम्प आणि सिग्नेचर प्लीज. स्टॅम्प बघ ना, असेल त्यातच. तो पहिलावालाच दे, मोठावाला. हा
इथे ओनर नेम आणि तुझं इथे आर्किटेक्ट स्टॅम्प अँड सिग्नेचर. हे इथे सिग्नेचर अँड स्टॅम्प. ओके, तर अशा प्रकारे सायली ही साइन करणार आहे आणि स्टॅम्प देणार आहे तिचं. अरे वा, आलेला आहे सायलीचं स्टॅम्प. असं काय आलं तो? काय माहित. हात हल्ला वाटतं. एक इथे दे. तो असं का कसं काय येतोय? मी थोडी काय केले ते सटकलं. कसं काय येतोय? असं काय येतोय? थांब जरा बघू, मी कुठंतरी मारून बघतो. हा, हे बाई इथे एक मारून बघतो. नाही सायली, तुला ते देता येत नाही नीट. कसं काय? मी काय पहिल्यांदाच दिलंय का? हा, मग तो चुकला काहीतरी, कारण की मी आता मारलं ना तर तो बरोबर आला. जाऊ दे, ठीक आहे. सायली साईन कर. सायली सिग्नेचर. नको करू, इग्नोर मार ना. सायलीची सिग्नेचर. हा पेन चालतो हा, चालतो की. नाही. मग हे घे. कुठे गेला तो? ओके. माझी साईन का दाखवतोय तू? हा, सॉरी, प्रॉपर्टी नावावर होईल. ओके, तर सिग्नेचर झालेली आहे अशा प्रकारे. आजची डेट 5 तारीख आहे. 5 ऑगस्ट. आणि 5 ऑगस्ट आता बोललोच आहे ना आपण. तर मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. 8 ऑगस्टला 2 दिवसांमध्येच 3 दिवसांमध्येच आमच्या लग्नाला 6 महिने पूर्ण होत आहेत. एवढंच आहे फक्त. आणखीन एक गोष्ट आहे. 8 ऑगस्टला वाढदिवस आहे माझा. डबल सेलिब्रेशन. एक म्हणजे काय करणार माहितीये का? एक सायली आहे ना मला, म्हणजे सायली एक गिफ्ट मला देणार आणि आम्ही दोघं एक गिफ्ट आमच्या दोघांसाठी घेऊ. मी तुला ऑलरेडी गिफ्ट देतेय ना, तर तू मला द्यायला पाहिजे. लग्नाची अॅनिव्हर्सरी दोघांची आहे ना. नाही, कसं ती तू मला द्यायला पाहिजे, बरोबर? कारण की एक गिफ्ट ऑलरेडी तुला भेटते. लग्न मी केलंय, माझ्या आहे, तुझं आहे. हे काय रिंग कुठे? ती आता जस्ट काढून ठेवलेली. मी आता जस्ट काढून ठेवलेली, कारण की मला आम्ही थोडस तिचं मी एक्सरसाइज घेत होतो आणि ती माझा हात असं पकडत आवडत होती, म्हणून मग मी रिंग काढून ठेवली, कारण की दुखत होतं ते. त्याच गोष्टीचा फायदा उचलून तिने हा टॉपिक काढला. कुठे आहे रिंग? मग कशी शहाणी. तिच्यासाठी मी काढली. हा, मग तुला तुझं हे करत होतं ना. काय करत होतं माझं? वर्कआउट घेत होतो ना. पण माझ्या लागत होतं. माझ्या नव्हतं लागत, तुझ्या लागत होतं, म्हणून तू काढली. अरे पण तुझा तो वर्कआउट होता ना चालू. तुला भलाई का जमानाही नाही राहिलं. थोडी टंग स्लिप झाली माझी. टंग स्लिप. येतो बघ कुत्रा बसला तिकडे. मला अजून एक सांगते. आता ही जी शीट आहे क्लायंटला द्यायची आहे. ते आता क्लायंट येत होते, आम्ही येतो 5 मिनिटांमध्ये घ्यायला. तर वैभवचं म्हणलं काय, आता पॉपकॉर्न आहेत ना, पॉपकॉर्न झालेच आहेत आणि ते खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि क्लायंट आले आणि जर ते बसले तर हाफ ॲन आवर असंच जाईल. तर मग काय करायचं? म्हणून वैभवने त्यांना सांगितलं का मला लगेच निघायचं आहे, एक अर्जंट काम आहे, तर मी तुम्हाला शीट देतो, तुम्ही घेऊन जा. आता हे जेव्हा टाकणार आणि ते क्लायंट आल्यानंतर ते क्लायंट आपलं समजा हा व्हिडिओ बघितला आणि त्यांना समजलं अरे कोणते क्लायंट? अगं इतक्यात तर मी सगळं हे दाखवलं, ड्रॉइंग दाखवली. काही नाव वगैरे नाही. त्या ड्रॉइंग जे क्लायंटला देणार आहेत त्यांनी तर ते बघतील, ते ओळखतील, अरे ही तर आमच्या घराची ड्रॉइंग आहे. जोपर्यंत त्यांना ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचल ना, मे बी आमचे चांगले फॉलोअर्स झाले. अरे बापरे, कठीण आहे काम. हे ओपन ठेवू का? नको, एसीचा वारा जाईल. तर ते क्लायंट कधी येतील ना, कधी नाही. ठीक आहे मी
कुत्तू गेली होती मगाशी, गेली ते आता होती ती. तर आमचे पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत आणि मी लगेच चाललेलो आहे त्यांना खायला. भाई माझा माईक चालू आहे की नाही? हा चालू आहे. थांब सायली काय करते बघू. सायली कुत्र शोधते. ए कुत्रा आली 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 आली. अरे ही दुसरी आहे, ती कुठे गेली? हा दुसरी वाली आहे का? हा. तो छोटूवाला आहे का? हा. थांब दे इकडे. थांब आता कशाला? ए, अरे दे तो माझा आहे. आता का? दे दे. तुझा बिजा नाही, तो पण माझ्या आवडीचा आहे. दे मी देतो त्याला बिस्किट. सगळे- हे बघ या दुनियेतले सगळे 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 डॉग्स माझे. हो तुझं का? नाही. आणि माझा डॉग हा आहे. हे बघ. त्याला 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 मी आल्यानंतर जास्त आनंद होतो. त्याला मी आल्यावर जास्त त्याला मी आल्यावर जास्त आनंद होतो. काही नाही, तो खूप प्लेफुल आहे आणि ना तो असं उड्या मारतो. दे पटकन, दे पटकन. बघा अरे पडला. अरे हे पकड कॅमेरा पकड. केअरफुल. हे घे ना हातामध्ये. छोटू आहे. हे बघा हा बिस्किट बघ कसं मस्त खा. इथे बघ इथे बघ. जप 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 किती मस्त आहे. जप. इथे ना पहिले एक जप जप. आपले इंडियन्स ना भारी असतात. काही पण बोल. जप. किती ऍक्टिव्ह आहे तो. माझा पण पिल्लू आहे घरी. पिल्लू म्हणजे 5-6 वर्षाचा आहे तो. तुम्ही माझ्याकडे पिल्लूच होतो. टोटो नाव आहे टोटो. गेले मागच्या 5 वर्षात पिल्लूच आहे. आणि हा एक पिल्लू. वैभवला ट्रेन करायला भरपूर आवडतं डॉग्सला. वैभवकडे पण होते तो छोटा असताना. काय नाव वैभव? कॅन्डस होती ती. कॅन्डस डाल्मेशियन ब्रीड होती. चला बाय आणि आता माझ्या घरी पण आहे जो इंडी आहे. त्याचं नाव टोटो आहे. माझा बेबी येतो. पण आणि आता आता आमच्या दोघांचं असं असं एक गोष्टीवरून असं पण चालू आहे आर्ग्युमेंट. वैभवला इच्छा आहे खूप आता. मला पाहिजे, मला डॉग पाहिजे आणि माझी खूप इच्छा पण आहे. हे बघा म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त मला खूप जास्त आवडतात. तरी पण मी नाही म्हणते. मी काय बोलते वैभवला की आपण सगळ्या डॉग्सला खायला वगैरे देऊ, जो दिसेल त्याला देऊ वगैरे, ते सगळं देऊ. पण असं मला ना माझं असं आहे का आपल्याला आता सध्या अजिबात वेळ नाहीये आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती रिस्पॉन्सिबिलिटी असते एक, ते नाही घेता येणार लगेच. आणि मला तो बोलतोय का आपण त्याला असं ट्रेन करू का, त्याला आपल्याला एकट्याला पण ठेवता येईल. पण माझं ते मलाच नाही होऊ शकत. अरे पण हे बघ मी ना माझी कॅन्डस होती ना तर तिला असं ट्रेन केलं होतं की ती राहायची एकटी. तिला माहिती होतं की कुठे करायचं, आपलं जेवण कुठे ठेवलेलं आहे, जाऊन खायचं, ते सगळं तिला माहिती होतं. आणि ती जायची अशी, हे सगळं करायचं. आणि ती जेव्हा आली ना म्हणजे तिला इतकं आम्ही असं करून ठेवलं की आता माझं पण आहे. आता माझं तर असं थोडंसं ट्रॉमॅटिक आहे. पण त्याला तो घाबरतो. त्याला असं घर रिकामं नाही ठेवलंय. क्लायंट आले. आता बघा वैभव काय करतोय. क्लायंट आले. वैभव त्यांना आता वैभव चाललाय आणि तो 2 मिनिटात येणार आहे रिटर्न. पॉपकॉर्न साठी चालू आहे सगळं. आता आपण बघूया वैभव कधी येतोय.
अरे आता जस्ट गेला आहे तू. हे बघा अक्षर बघा अक्षर. कोणाचं असेल ओळखा हा तुम्ही. वा. आणि ही कामं माझ्यासाठी लिहून दिलेली आहेत. पण हा म्हणजे मी केल्यात त्याच्यातली, पण त्या डेटला नाही जे त्यांनी लिहिलंय. म्हणून त्यांनी काय केले बघा, डिले नॉट कम्प्लिटेड. वाव वा वा. म्हणजे माझा अकाउंट ठेवतोय तो. अजून आला नाही. काय करते. गेले वाटतं. वेट आता येईल बघा. Where is my popcorn? Where is my popcorn? किधर गया पॉपकॉर्न मेरा? बाहर निकाल. आल्या गरम आहे वैभव. ते कुठे गेलं? भाजला मी भाजलं नाही. आपलं ते हात कुठे गेलं? हळू आहे ना. तो हात इथे आहे. हात इथे आहे. मला पॉपकॉर्न खाऊ दे. करपले. अरे जाऊ दे करपू दे. तू जास्त ठेवलं का? बराच वेळ ठेवला. वा वा. ऑलमोस्ट एक पॅकेट तो शिजला. हे बघा बरं झालं आज शूट केलं आपण. इकडे बघा अरे ठीक आहे ना एखाद दोन ते वेळा. खूप छान झालेले. मी फर्स्ट टाइम ट्राय केलं त्याच्यामध्ये ओव्हनमध्ये. मला माहित नव्हतं कशा होतील. इथेच संपवू द्या का सगळं. चल ना मग तिकडे ये इकडे. आता आम्ही काहीतरी लावतो आणि पॉपकॉर्न एन्जॉय करतो. करपलेली आपल्या शेफ वैभव चढ पॉपकॉर्न. वा 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 छान दिसत आहेत. मी संपून खुशीचं टाकले. दे ग. मी संपून टाकलं.